सर्वांचे आवडते आदरणीय श्री अनिलजी खडके सरांचं निरोप समारंभ. या निरोप समारंभानिमित्त आमचे महाराष्ट्र राज्याचे आदर्श शिक्षक समितीचे राज्याचे सरचिटणीस जे आपण बुलंद तोफ पाहिलेली, त्यांचं कार्य बघितलेलं आहे, झंझावात बघितलेला आहे, आदरणीय आर जोशी सर, आपल्या आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बबनरावजी बोर्डे सर, जे आपण ठाण्याबाग म्हणतो. 30-35-40 वर्ष झाली ती सर्व माणसं एका सोबत आहेत आणि त्यांनी शिक्षक संस्थेचे चेअरमन असताना एक मोठी भागडोल सांभाळली. दुसरे आपले राज्याचे नेते सर, आपल्यासारखंच त्यांना देश फिरण्याचा आनंद आहे. त्यांचा मुलगा जर्मनीला आहे आणि सुनबाई जर्मनीला आहे. असे आदरणीय श्री DS एकगरी सर आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आता दोघे रिटायर झाले. आणि जे तुमच्या सोबतीला मित्र आहेत, तर म्हणजे मित्र असावा गारव्यासारखा, उन्हामध्ये सावलीसारखा. लक्ष्मणराव आहेच तसा नावच तसं लक्ष्मण आहे. भाऊच्या मागे गाडीवर बसून सतत सातत्यानं जर काही आमच्या सर्व मित्र परिवारामध्ये जसं श्रीरामासोबत लक्ष्मण होते, तसं आमच्या सगळ्या परिवारात हा लक्ष्मण आहे. जिथं संकट आहे तिथं धावत येणार, जिथं चांगली गोष्ट आहे तिथं खूप पाठवून कौतुक करणार. आणि सर, तुमच्याबद्दलचं काय प्रेम द्यावा समजा. आज एवढ्या आम्ही इतकं दूर होतो, पण म्हणे आपल्याला घरी जायचंय. आणि असा एक जीवलक मित्र असावा सर. आणि तो जर असला सर तर माणसाचं आयुष्य वाटतं. मध्यंतरी काळामध्ये आपण म्हणतो ना की सुख जवळ एवढं, दुःख पर्वत एवढं, हे आहे प्रत्येक आयुष्यामध्ये. तुमच्या जीवनामध्ये जे काही चढ-उतार आले, पण असे चांगले मित्र असल्यामुळं तुमच्या जीवनातल्या ह्या सगळ्या गोष्टीला बाजू सारून आज तुम्ही ते काही 43-44 देशाचा प्रवास केला. आम्ही पण आउट ऑफ फिरत असतो सर नेहमी. आज एवढी मोठी चांगली सुनबाई आपल्या घरामध्ये, म्हणजे मुलीसारखी झाली. हे नातवांचं हे सगळं स्वर्ग सुख आहे सर. मुलगा लंडनला आहे सर, MS करतोय, त्याच्यामुळे जॉब करतोय. भाग्यलक्ष्मी ताईंची खुश आहे. आणि आज मुलगी डॉक्टर आहे. लक्ष्मणरावजी सांगितलं तुमची मैत्रीची काही गोष्ट आहे. बबनरावची एकरी सारखी गोष्ट ऐकत होतो मी आतापर्यंत, तर आज तुमची गोष्ट नवीन ऐकली की बाबा ते 7 रुपये 9 रुपये जमा करताना. परंतु आपल्या सगळ्याला धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम आर भाऊ बबनराव यांनी केलेलं आहे. आणि इकडच्या काळामध्ये सर मित्र हे सापेक्ष होत चालले. काहीतरी स्वार्थापोटी भाऊ मित्र होते, पण जे निस्वार्थ आहे, निस्वार्थ मैत्री असते ती दीर्घकाळ टिकते. आज तुम्ही जॉईन पासून ते रिटायरमेंट पर्यंत माझ्या मित्राच्या या निरोप समारंभाच्या अगोदर आपण जावं आणि शुभेच्छा द्यावी, ही ओढ एका फक्त निस्सीम निर्मळ नित्तळ माणसाच्या मित्राला असू शकते. आणि त्या ओढीमुळेच आम्ही या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. खरं म्हणजे या कुटुंबात आल्यानंतर सर एक आनंदाची झुळूक आली. आपण त्या पंथामध्येच आहात, एक चांगला सात्विकपणाचा, एक आनंदपणाचा, एक वारकरी संप्रदाय किंवा एक तुम्हाला एक भारतीय हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम आपण या नक्की घरात करत असाल. सकाळ संध्याकाळ दिवा असेल, येणाऱ्या जाण्याचं स्वागत असतील आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ताईंनी तुम्हाला खूप चांगली काळजी घेतलेली आहे, त्यामुळेच आपलं जे काही सगळं होतंय हे कुटुंबामध्ये दिसून येते. ताई, तू चांगल्या कुटुंबात आहे याचाही सुद्धा आनंद दिसतोय. बालगोपाळासोबत एवढ्या सगळ्या ठिकाणी म्हणजे किती नशीबवान आहे. तर असो, आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपण अशा ठिकाणी आहोत की ज्यांना पर्यटनाची आवड आहे, ज्यांना मैत्रिणाची आवड आहे, ज्यांना मित्रत्व टिकवण्याची आवड आहे. आणि भाऊ, कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना खास मित्र होते तेच कोरोनामधून बाहेर आले. तर अनेक अब्जाधीश माणसं पैसे उधळून जागीच गेली. म्हणून अशा काळामध्ये मित्रत्व आणि मित्रत्व सुद्धा अगदी कृष्णा सुदामेपासून आपण पाहत आलेलो आहोत. मित्रांमध्ये हे सगळ्या गोष्टी नसतात. आणि म्हणून आज जर आपल्या कुटुंबाला भेटून आम्हाला खूप मनस्वी आनंद झाला. जीवनामध्ये शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण खूप चांगलं काम केलं, योगदान दिलं. जोडून या धन उत्तम व्यवहार अनेक जोडीत तुम्ही जे काही व्यवसाय सांगितले, पण त्यात तुमचा उदात्त हेतू होता. आणि तो उदात्त हेतू तुम्ही पूर्ण करताना आज सेवाची समाप्त घेताना भाऊने सांगितल्याप्रमाणे भाऊने सगळा उल्लेख केलाच आहे. आणि लक्ष्मणराव सारखे, बबनराव सारखे तुमचे क्लासमेट मित्र आहेत, एक गरज सारखे, आमचे मोठ्या भावासारखे, अगदी कुटुंबा प्रमुखासारखे या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने अंतःकरणपूर्वक आपल्या पुढच्या निरमय आयुष्यासाठी परमपिता भगवंता निर्माता निसर्गाने प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम मार्ग लाभो, दीर्घायुष्य लाभो, आपल्या मनातील इच्छा पूर्ण हो आणि येणारा प्रत्येक दिवस आपला आनंद द्विगुणित होण्याचा राहो. या नातवांसोबत आपलं असंच आयुष्य खेळत राहो, वाढत राहो. धन्यवाद.